दंडवत प्रणाम. काल आपण बघितलं सकाळच्या पूजासरामध्ये बाईसांना किती प्रगटायचं, काय प्रगट होतं? आठे सातवी सांगते. तुमच्या शब्दामध्ये कोणते होते ते सांगा ना. बाईसांना कसं करायच्या? बाईसांना आठे सातवी प्रगटायचे. स्तंभ म्हणजे स्थिर, स्वेद म्हणजे काम, रोमांच म्हणजे अंगावर कटोबार आणि सरभंग म्हणजे उठ्ठत्र कापणे आणि वेगवधू म्हणजे अंगतंत्र कापणे, वैवर्ण म्हणजे पालट होणे, अश्रू म्हणजे अश्रू येणे, प्रलय म्हणजे सारखे सतत डोळ्यामध्ये अखंड धारा चालणे. अशा प्रकारच्या बाईसांना आठे सातवी प्रगटायची. भटोबास बाईसांच्या हातीचं पालमांड धरायचे. बाईसांना वाटायचं माझ्या हातामध्ये टाक आहे, हातात चिरंजीव निरंजन करायचे. भट्टोबास रास दंडवत, भट्टोबास 5 दंडवत. बाईसा किती? तुम्ही किती घालणार? केले का सुरू? 20 घातले. दंड चालू केले की नाही? धनश्री किती घातले? किती घालते? एक तुम्ही घातले की नाही? दंड सुरू केले की नाही? पोरांना दंड घातले ना? हां, दंडवत घालत जा, विधी करत जा. आणि तिसरी गोष्ट, मोबाईल कमी बघायचा विद्यार्थी जोपर्यंत. आमचे काकाने एक मुद्दा सांगितला. काय आपले ते सुशील भाऊ काय? हां, सुशील भाऊ सकाळी आले होते, बसले होते जवळ जरा. त्यांनी सांगितलं, बाबा हां, आपली जी तरुण वर्ग आहे खूप चांगल्या गोष्टी ही मुलं आता घडत आहे, पण जरा यांना म्हणे सांगा की जरा मोबाईल कमी बघायचा. हे रात्रभर जरा मोबाईल पाहतात म्हणे, सकाळी यांचा खोळंबा होतो. तुम्हाला सांगितलं होतं ना, मोबाईल आता जास्त बघायचा, अभ्यास करायचा. तुम्ही मोठे व्हा पहिले, नंतर तुम्हाला सगळे पुढे ऑनलाईन मोबाईलवरच काम आहे, हो की नाही? आणि म्हणून ह्या सुद्धा गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत. तुमच्या आईवडिलांना तुमचं हित आहे. तुम्हाला सांगतात की नाही, अरे कमी बघ, डोळे जातील. आता बघा मुलांना बॅटऱ्या लागल्या, चष्मे लागले की कशामुळे लागले? गेम खेळल्यामुळे गेले की डोळे आपले लवकर. मग आता तर डोळे गेले, पुढं काय करतात? म्हणून देवधर्म करा, चांगली गोष्ट तो पण बघितला पाहिजे. बघा, प्रत्येक गोष्टी लिमिटमध्ये ठेवली पाहिजे. तुम्ही पूजावसाला प्राधान्य द्या, धर्म करा, अभ्यास करा, आणि जी गोष्टी आहे तिचा अतिरेक विद्यार्थ्यातून झाला नाही पाहिजे. मग तुम्हाला वाटलं असेल बाबा हे तर बघतात, त्यांचं सगळं झालं येतात, त्यांच्याकडे बघू नका. आपल्याला काय व्हायचं पुढे? हां, मग रात्रभर मोबाईल पाहण्यापेक्षा एखादी गाठी करा. ती गाठी काय करेल? तुम्हाला ईश्वर मदत करेल. तुम्हाला एखादा प्रश्न संदेह पडला नाही, तुमचं काम होतं, एखादं जॉबचं काम होतं, मग काम करेल तुमची मोबाईल करेल की गाठी करेल? मला सांगा. हां, म्हणून मोबाईल जरूर बघायचा, पण जास्त दैनिक जागायचं नाही. 12-12-20 पर्यंत अजिबात बघायचं नाही, ठीक आहे? आणि मग सकाळी आपल्याला जाग येत नाही, एवढं मात्र लक्षात ठेवायचं बरं का तुम्ही. कोणीत सामग नाही. भट्टोबास मंत्र म्हणू लागले. भट्टोबासांना मंत्र म्हणतात नाही. याला मंत्र कशा प्रकारे म्हणावा? काल आपण तो संदर्भ बघितला. नाथोबा तिथी वारू जाणवती. नाथोबा स्वामींना तिथी आणि वार जाणवायची. असं पूजाचं संपलं. आज आपण पाहणार आहोत आता मध्यान्ह काळ पूजावसर प्रारंभ. आजपासून मध्यान्ह काळचा पूजावसर प्रारंभ होतो आहे. उदयाचा पूजावसर झाल्यानंतरे सपूजित गोसावी आसनी उपविष्ट असती. उदयाचा म्हणजे सकाळचा, पूजावसर झाल्यानंतर सपोजित म्हणजे पूजेसही. स्वामींची कशी पूजा केली बाईसाने? ओझ पोंड्र टिळा, चंदनाचा टिळा रेती, हातामध्ये गलदंडा, गळ्यामध्ये माळा, हो की नाही? श्रवणी जळमुखी, बाव भूषणे, कडियाचे हात सरे. अशा प्रकारे स्वामींचा पूजावसर झाला आणि स्वामी ओट्यावर सपूजित म्हणजे पूजेसही तसेच बसलेले होते. भट्टोबास प्रवृत्ती जाणोनी श्रीचरणी उपान्नोळगवेती. भट्टोबास जे होते, दोनच होते, भट्टोबास आणि बाईसा. स्वामींना आता कोणती प्रवृत्ती आहे? स्वामींना आता कुठं जायचं आहे? ही प्रवृत्ती कोण जाणायचं? भट्टोबास किंवा बाईसा.
एखाद्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये किंवा एखाद्या गुरुच्या संपर्कामध्ये जर एखादा शिष्य असेल त्या गुरुची प्रवृत्ती तोच जाणू शकतो. आपण जाणू शकेल का? हो की नाही? आता एखादी गुरु असतात ते काय म्हणतात, हे घेऊन म्हणजे सुपारी घेऊन असं माझ्यासारखा कांदाच घेऊन ये. प्रवृत्ती फार महत्वाची असते. म्हणून काही नसतं त्याला म्हणतात खावणी. हो की नाही? काही पुरुषांच्या खावण्याबरोबर त्यांच्या बायांना माहिती असतात, आता यांना काय पाहिजे, कशी तुम्हाला माहिती असते बरोबर. हो की नाही? ती प्रवृत्ती म्हणजे जी स्वामीची जी प्रवृत्ती घटोबास मात्र जाणत होते. गो श्री चरणी उपान्न ओळगवती. उपान्न म्हणजे पायातील वाहन, त्याला म्हणतात, लक्षात ठेवा. गोसावी रायंगणी उभे ठाकती. रायंगण आहे ना तुमचं म्हणणं, आवार आहे ना रायंगण, तिथे उभे राहायचे. आता स्वामी कुठे माहितीये का? राजमठाकडे आहे. डोमेग्रामला साईड पण कुठे आहे? राजमठाकडे आहे. भटोबा सांगी टोपरे सरसे घेऊनी येती. अंगी म्हणजे शर्ट, टोपरे म्हणजे टोपी. आता स्वामींच्या काळातली टोपी होती ती वेगळी बांधायची होती किंवा अशी घ्यायची. आता उन्हाळा दिवस काही होता ना, अशी घालायची होती. हो की नाही? आता आमची टोपीमध्ये सुद्धा बदललं. पहिले टोप्या आमच्या फार कानाच्या खाली होत्या. जुने साधक जर तुम्ही बघितले त्यांच्या टोप्या होत्या फार कानाच्या खाली होत्या. आता सगळ्या गोष्टी पुढे आमची टोपी पण बदलत पुढं गेली. म्हणजे तिला ताज उंच असतो की नाही तसं ते रूप त्याला तर प्राप्त झालं. अंगी टोपरे सरीसे घेऊन येते म्हणजे सोबत घेऊन येत होते. दोन्हीची अंगीची या बाह्या एके वेळे देववती. दोन्हीची या अंगीची या बाह्या म्हणजे स्वामींना अंगी म्हणजे शर्ट. तुम्ही कंथा बघितला का? काही लोक बघा ते कंथासारखं त्यांच्या इथं ते इथे गाठी बांधतात, कंथाच्या गाठी इथे असतात. अंगीची या बाह्या एके वेळी लेवविती, एके वेळ नेसायच्या. कसेयासी गाठी घालती म्हणजे तो कंथा घातल्यानंतर त्याला जो कसा होता बांधायचा त्या गाठी घालती म्हणजे बांधले. श्री मुकुटे टोपरे ओळगविती. श्री मुकुटे म्हणजे डोक्यामध्ये स्वामी टोपर परिधान करायचे. गोसावी फुटा प्रावरण करती. गोसावी फुटा प्रावरण म्हणजे असं जे उपरण आहे ना सिंगल, आपण कशी शाल घेतो किंवा आपण कशी ओढणी घेतो अंगावर, घेतो की नाही ओढणी अशी, तसे स्वामी फुटा प्रावरण करत होते. उन्हाळी दिस तर एक सोगा एकीकडे, एक सोगा एकीकडे. उन्हाळा दिवस असेल तर असं टाकलं जायचं. आपण नाही का बाई एकूण अर्ध टाकतो, एकूण अर्ध टाकतो असतं की तुमच्या गळ्यामध्ये. एक सोगा म्हणजे एक पदर एका बाजूला, एक पदर एका बाजूला. उन्हाळा दिवस असेल तर एक शाळे दिस तर खोल बुंदी घालती. शाळे म्हणजे थंडीचे दिवस, खोल बुंदी म्हणजे सदऱ्यासारखा एक प्रकार किंवा बाया घेतात ना घुंगट पूर्ण असं, त्याला म्हणतात खोल बुंदी. तुम्ही बघितलं का त्या आपले राजधानी बाया कशा असतात, पूर्ण घुंगट, त्यांचा चेहरा पण दिसून देत नाही. आणि आपली संस्कृती कशी, कुठंच काही नाही, ते मात्र काही दिसू देत नाही. आणि आपल्याकडे कसं आहे, कुठंच काही नाही. खोल बुंदी घालती आहे बघा. आता सुद्धा काही म्हणजे जातीमध्ये वर्णामध्ये ते त्यांचं प्रोटोकॉल मात्र पाळतात. फक्त आपल्याला सांगावं लागतं, डोक्याला घ्या, रुमाल बांधा, हे करा ते करा. ते मात्र ते आलं की त्यांचा घुंगड बरोबर तिथे राहणार. हो की नाही? तुमचं काही दोष नाही म्हणा, तुमच्या साड्यात आला पॉलिस्टर आहे ते पुन्हा पदर बसत नाही, बाई कंटाळून जातं. म्हणून काय सांगितलं, स्कार्फ बांधायला सांगितलं. पर्याय आहे त्याच्यामध्ये, स्कार्फ बांधायला सांगितलं. जरी घातली मुलींनी जीन्सची पॅन्ट टी शर्ट, पण डोक्यावर ओढणी मात्र असली पाहिजे. हो की नाही? टी शर्टला पॅन्टला ओढणी असते का? कुठे पदर कसा आहे, याला पदर नाही ना. आता पदर आहे का तिथं? नाही. म्हणून ओलावा कमी झाला, प्रेम कमी झालं.
पहिल्या काळाच्या बायांच्या साडीला पदर होते. आताच्या पोराला प्रश्न पडतो तोंड कुठं पुसावं, तिच्या अंगात टी शर्ट जीनची पॅन्ट असते. म्हणून काय झालं, हा हे बघा ओलावा कमी झालाय. म्हणतात ना मायेच्या पदरामध्ये ओलावा होता. आता ओलावा राहिलाय का? आता प्रेम राहिलंय का? नाही राहिलं. म्हणून आता एक फॅशन आली म्हणा सगळ्या गोष्टींची. या ठिकाणी आपण मुद्दा बघू लागलो की एक सो काही खेळे तसं त्या घुंगटटाईप स्वामीने ते वस्त्र परिधान केलेले आहे. शाळेत तरी खोल बुंदी घालती, पावसाळे तरेवर चांदोबा धरती. पावसाळे तरेवर चांदोबा म्हणजे छत्रीसारखा एक प्रकार. स्वामीवर तो चांदोबा धरल्या जायचा. बाईसे कनिकती मती. बाईसे कणिक म्हणजे कणिक कशाला म्हणतात? गव्हाचं बीज. कणिक तीमती, तीमती म्हणजे उंडा मळणे. तांदूळ भिजो घालती. तांदूळ भिजो घालायचे. आता स्वयंपाक करायचा होता ना. विसदिया सेनी लावती. विसदिया सेनी लावती म्हणजे पूर्वीच्या काळी काही लायटर नव्हते, गॅस नव्हता. मग ती गौरी रात्री धुपट टाकावं लागायची आणि मग सकाळपर्यंत ती धुपत धुपत तिच्यामध्ये तो अग्नी तयार व्हायचा. नंतर चूल पेटवल्या जायची. आत्ताही बघा, आता तर सगळं बंद झालं. जुन्या काळामध्ये पूर्वीच्या ज्या माता होत्या ती गौरी धुपवल्या जायची किंवा लाकूड असतं चुलीतलं ती धुपट टाकावं लागायचं. कशामुळे? पूर्वी काही माचीस नव्हत्या. गार बोटीवर घासून घासून तो विस्तू तयार केला जायचा आणि मग ते धुपट टाकावं लागायचं. बाईसांनी विसदेव सेनी लावतीस. गौरी कशाची असते? सेनाची. मग ते गौरी धुपट टाकली. पुडवाटवा घेती. पुडवाटवा म्हणजे स्वामींचं तांबूळ ठेवण्याची जागा, त्याला काय म्हणतात? पुडवाटवा. आज आयुर्वेदामध्ये एक शब्द आहे बघा, आजीचा बटवा. तो गायबच झाला आता पर्स आहे. पण सगळं खुबी कुठं होती? बटव्यामध्ये राहायची. सुपारी, काही आयुर्वेदिक वनस्पती जुन्या बायांकडे राहायचे. आता आपल्याकडे सापडतं का? आता जर मळमळ झाली तर अजिबात कोणाचं काही सापडणार नाही. अंगठ्या सापडतील तर अलंकार सापडतील, तिचं पावडर सापडेल त्या बटव्याला. म्हाताऱ्यांकडे काय सापडत होतं? पहिलं लवंग भेटायची, सुपारी भेटायची, विलायची भेटायची, हो की नाही? म्हणून म्हणतात की आजीबाईचा बटवा फार कोण काम करत. म्हणून पुडवाटवा, या पुडवाटवामध्ये बाईचा स्वामींचं तांबूळ ठेवायच्या. जाडी सागळ घेती. जाडी म्हणजे सतरंजी आणि सागळ म्हणजे पाण्याची पिशवी. पूर्वीच्या काळी चांबड्याच्या पिशव्या होत्या की नाही, त्या पिशव्या त्या काळामध्ये होत्या. आत्ता सुद्धा बघा, आत्ता म्हणजे 10 वर्ष 5 वर्षाखाली तुमच्या घरात असतील त्या उन्हाळ्यामध्ये यायच्या ना पिशव्या, कापडाच्या पिशव्या. आता हे फ्रीज आलं, ते गायब झालं सगळं, हो की नाही? फ्रीज आलं, मडके गायब झाले. आणि हे पिशव्यातलं पाणी खूप चांगलं थंड लागायचं. आता फ्रीजचं पाणी पिणं चांगलं आहे का? नाही चांगलं. पण आता ते फॅशन झाली. आता जर कोणी पिशवीतलं पाणी दिलं तर येडं समजतात, हा येडा आहे म्हणतात. आता शहाणा कोणाला समजतात? जो फ्रीजचं पाणी काढून पितो, तुमचंही करतो ना, आपलंही वाटोळं करून घेतो, त्याला शहाणा समजलं जातात. परंतु पूर्वीच्या काळी पिशवीतलं पाणी पिल्या जायचं, मडक्यातलं पाणी पिल्या जायचं. लोकांनी मध्ये मडकेच बंद केले होते, पुन्हा लोकांनी तर मडके चालू केले आहे ना. जुनं ते सोनं आहे की नाही? मग मडक्यातलं पाणी प्यायचं उन्हाळ्यात, मग फ्रीजमधलं पाणी प्यायचं नाही. जाडी सागळ घेती. बाहेरी ती म्हणजे बाहेर यायची. मठाचे कवाड बांधती. आपला जो मठ होता त्या मठाचा पैसा कवाड बांधून घ्यायचा. का कोणी एक राखण ठेविती. का कोणी एक भक्तांना तिथे राखण ठेवल्या जायचं. गोसाव्यापासी ती स्वामींजवळ यायच्या. गोसावी बाहेरी उभे ठाकती. स्वामी आता मठाच्या बाहेर उभे राहायचे. दिशावलोकिती म्हणजे सकाळ झाल्यानंतर ज्या काही चौदिशा आहे स्वामी त्या दिशा अवलोकन करायच्या. का बरं करायचे दिशावलोकन? अमंगळा असती त्या मंगल रूपा होती.
परमेश्वराच्या कृपादृष्टीने दिशा अमंगळ कशामुळे झाल्या? राजस तामस त्याच्यामध्ये भाव असतात की नाही. परमेश्वराच्या कृपादृष्टीने त्या ज्या दिशा आहेत त्या मंगळा होऊन जायच्या. नंतर स्वामी बाहेर पडायचे. तुम्ही डोमेग्राम जर केला असेल तिथे स्थान आहे बघा, दिशा अवलोकने. स्वामी दररोज त्या जागी येऊन चौफेर दिशा अवलोकन करायचे. एकच दिवस नाही बरं का, जोपर्यंत स्वामी तिथं होते तोपर्यंत स्वामी तिथे येऊन दिशा अवलोकन करायचे. अमंगल असती ती या मंगलरूपा होती. म्हणून तर सांगितलं की नाही, कुठलं कार्य मंगल कार्य करत असताना परमेश्वराला स्मरण आपण केलं पाहिजे. कुठलं जरी कार्य असेल ते अमंगल असतं की नाही, परंतु इकडं आलं की ते मंगल होत असतं. म्हणून कुठल्याही कार्याची सुरुवात घरामध्ये वास्तुशांती, घरामध्ये एखादा विधी आहे, एखादा संस्कार आहे, कुठलं काही तुमचं कार्य आहे, पहिलं कुठं झालं पाहिजे? भगवंताच्या ठिकाणी झालं पाहिजे. प्रपंच अमंगळ आहे ना, तो काय मंगळ होऊ शकतो का? नाही. पण ते कार्याची सुरुवात आम्ही ऐकून केली पाहिजे, हो की नाही? आदरे श्रद्धे चिंतन जन बाबांनी पहिलीच ओवी वापरली, मंगलनामा मंगलधामा मंगल रूप तुझे अमंगलाने जीवन भरले प्रभुराया माझे अमंगलाने जीवन भरले प्रभुराया माझे. ही सुद्धा प्राश्चित म्हणत आहे का? तुमच्याकडे प्राश्चित आहे? म्हणता का? मग नक्की म्हणता. दररोज 10 ओव्या म्हणायच्या. पूजा अवसर करायचा संध्याकाळचा आणि 10 ओव्या प्राश्चिताच्या म्हणायच्या. बाबांनी काव्यामध्ये प्रसाद सेवा काढली बघा, आहे ना ती. हे मनमोहन कुंज बिहारी म्हणा, तव स्पर्शाची किमया न्यारी प्रसाद सेवा गोदावरीच्या रम्य तीरावर कडकुली चक्रधरांचे आगमन झाले, इंद्रवटासी दर्शन दिले, फुटाले मुनिया इंद्रवटाला, अमृत वचनी सारुला गेला, पूजा अवसरे काढित जावे, पुष्प एकत्रित वाहिला, त्रयतापाच्या दुःखासी निवारे, प्रसाद सेवा अतीतकारी, चक्रधरा स्वामी प्रभुराया, चक्रधरा स्वामी प्रभुराया. आहे की नाही? आली की नाही गोडीच्या मध्ये? म्हटल्यानंतर गोडी येत असते. नाही तुम्हाला स्वरात जमलं तरी चालेल, शब्दामध्ये म्हणायला शिका. काय आहे तो? आपल्यामध्ये जो अमंगळपणा येतो की नाही, तो सुद्धा स्तुतीने स्तवनाने तुमच्या जीवनातला निघून जाणार. म्हणून तुम्हाला मी काय सांगितलं? एकच पारायण करा. नाही तुम्हाला गीता जमली तरी चालेल. त्या ओव्या आहेत सोप्या, 10 ओव्या वाचा, निघून जा तुमच्या कार्याला. 5 ओव्या वाचा प्रसाद सेवेच्या, म्हणा, निघून जा तुमच्या कार्याला. काय होऊन गेले? तुम्ही जे अमंगल होता ते तुम्ही मंगल होऊन गेले. किती सोपं आहे हो. काही अवघड नाहीये, पण आपण त्याला अवघड करून घेतलं. काय म्हटले? वेळ भेटत नाही, हे होत नाही. नका ना गीता वाचो तरीही चालेल, नका सूत्रपाठ वाचो तरीही चालेल, पण हे ओव्या किती सोपे आहे. आमचे काव्यग्रंथ किती सोपे. त्याचं पारायण. एखादं बिचारी अडाणी आहे, नाही तिला जमलं, तिने हे पारायण करा. एखादी शहाणी असेल, श्रीमद भगवत गीता करू शकते. तुमच्यातला जो अमंगळपणा आहे तो परमेश्वराच्या स्तुतीने स्तवनाने हा निघून जाणार आहे. हृदयात प्रसन्नता कधी? विधी केला तर प्रसन्नता येईल, नाही केला तर सगळा कचरा. आपल्यामध्ये काय? सगळा पहिला कचरा आहे, आणि कचऱ्यामध्ये तर प्रसन्नता निर्माण करायची आहे. म्हणून तो विधी पाहिजे लक्षामध्ये. म्हणून घरी सामुदायिक पूजावसर करायचा, सामुदायिक देवपूजा करायचा. बरं का रे मुलांनो, तुम्ही संध्याकाळी 7च्या आत कुठं पाहिजे?
घरात एकदा ती ड्युटीवर गेला ठीक आहे, पण कॉलेजवाल्यांना सांगतो नंतर जा बाहेर तरी जा, परंतु पूजावसराच्या वेळेला आपण कोणी चुकलं नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? सामुदायिक देवपूजा करा, सामुदायिक पूजावसर करा. काही तुम्ही म्हणता तुमची मुलं म्हणायला लागतील, हो की नाही? पण आपल्यामध्ये गंमत कशी असते बघा, म्हातारी पूजावसर करते, एक भाकरी थापते, एक TV पाहत असते, आणि हा फिरायला गेलेला असतो. तो बरोबर जेवायलाच येतो, मान ताट, जेवण नाही, धर्म नाही. एकत्रित तुम्ही आलं पाहिजे, पूजावसर केला पाहिजे. पूजावसराची गोमटी पूजावसर म्हणजे काय वेगळा काळ आहे की तो अवसर काळ आहे की नाही? म्हणजे तुम्ही म्हणता ही गोडी केली तर, पण तुम्ही काही समजला नाही, करता सासूबाई पूजा अवसर, मी थापते भाकरी, तू पण तिथं जाऊन बस, तुझ्या नवऱ्याला घे, तुझ्या पोराला घे, सगळ्यांनीच बसा. काही तुम्ही काही म्हाताऱ्यांना टेंडर दिले का? कॉन्ट्रॅक्ट दिले म्हाताऱ्यांना? सासूबाई तुम्हीच करा, सासरी बाबा तुम्हीच करा, आणि तुम्ही काय करा, 4 दिवस सासूची गडबड करू नका, नंतर बघ. ही विधी तुम्हाला जमले पाहिजे, हे आपण नेमकं करत नाही. म्हणून पूजावसराच्या टायमाला आपला कुठला TV कुठलं काही आमचं चालू, फक्त किती मिनिटं? 15 मिनिटं, 5 मिनिटं देवपूजा, 5 मिनिटं पूजावसर, 5 मिनिटं बस. दिवसभर काही नाही केलं तरी चालेल, तेवढं तरी होतं का आपल्याला? झालं पाहिजे. म्हणून दिशा मंगल रूपा असती तिया, अमंगल असती तिया मंगल रूपा होती. जर स्वामी दिशा मंगल करू शकतात, स्वामींचा विधी केल्यावर आमच्या येणार नाही का तेवढी पवित्रता येणार. म्हणून बघा, काही काही ओळखणी असतात, काही माणसं सात्विक दिसतात आणि काही भले डेंजर दिसतात. त्याच्या बघितलं खूप भीती वाटायला, त्याच्या घरी जाऊ की नको, याचे बसू की नको. आणि काही कसे असतात? सात्विक, त्यांच्याकडे पाहिलं की सात्विकता जाणवते. कशामुळे? हे विधी रूप आहे, त्यांचं लक्ष नसतं. तो दिसतो ना रापट, एकदम डेंजर, समजायचं हा काहीच करत नाही. का नाही झालं तसं? त्याचं लवलेश नाही येतं तिथं. म्हणून विधीच्या जवळ राहायचं, लांब गेलं की आपण लांबच जात असतो. भटोबास गोसाव्या अमंगळास्ती या मंगल रूपा होती. गोसावी म्हणती खेळो जाई झेलके होते. स्वामी म्हणतात की आता आपल्याला खेळ करण्यासाठी जायचंय, आता आपल्याला व्यापारासाठी जायचंय. म्हणजे बघा, स्वामी निरूपणच करत नव्हते, तर भक्तांचा कर्मनाशीही करत होते, खेळ क्रीडाही करत होते. स्वामींनी सांगितलं तर आपल्याला खेळायला जायचंय. आता तिकडे खेळ म्हणजे कोणता? कर्मनाश, व्यापार करवणे. आता पुढे येतं बघा, आमच्या गोपालकृष्णाने खेळ खेळला की नाही? कोणता खेळ खेळला? कोणता खेळ खेळला तुम्ही? क्रिकेट. आमच्या देवाने क्रिकेट खेळलं ना, त्याला म्हणतात चेंडू खेळ. आपल्या भाषेमध्ये बॅट बॉल. क्रिकेटचा शोध कुठे लागला? इंग्लंडमध्ये नाही रे, द्वापारमध्ये लागला. हा, आपण सांगायचं क्रिकेटचा खेळ आमच्या भगवंताने लावला, इंग्लंडने लावला. चेंडूफळी कुठे झाली पहिली? हा, हे भारत लोकांना माहिती नाही की इंग्लंड नाही, चेंडूफळी आमच्या देवाने आणली. पाहिलं ना आपण महाभारतामध्ये, ती फळी असते, तो चेंडू असतो, आणि चेंडू कुठे गेला? यमुनेमध्ये गेला. देवाने मुद्दाम मारला. कशासाठी मारला? त्या ठिकाणी कालिया नाग होता, आणि या कालियापासून या भक्तांचं रक्षण करायचं होतं, गायीचं रक्षण करायचं होतं. गायी मरून पडू लागल्या की नाही? देवाने खेळ निर्माण केला. त्या पेंड्याचा चेंडू होता, मुद्दाम घेतला, पाण्यात फेकला. हा पेंड्या लागला रडायला, मला तोच चेंडू पाहिजे. देव म्हणते दुसरा देव तुला? नाही, मला तोच पाहिजे. आणि हट्ट घेतला कोणी? त्या पेंड्याने. तो वाकडा चालायचा म्हणून त्याला पेंडे असे म्हटले. मग पाण्यात चेंडू फेकला. ते तुम्हाला दिला सगळ्यांना माहिती, देवा गेली. तो कालिया होता, त्या कालियाचं म्हणजे मर्दन केलं, हो की नाही? आणि तो कालिया काबर लपला होता? त्याला शाप म्हणतो, हा तुला कुणी काही करणार नाही. तो कद्रूप साप, त्याला शाप दिला होता. तो कद्रूप ऋषीने शाप दिला होता. आणि मग हा ते डोहामध्ये बसला. देवाने सांगितलं जा,
याला गरुडापासून याला भीती होती आणि गरुड पाण्यामध्ये काही जाऊ शकत नव्हता, म्हणून तिथे लपून बसला. देवाने नृत्य केलं. नृत्य केल्यानंतर तिथे ठसाव म्हटला आणि याला सांगितलं, कुणाला, कालियाला, की तुला गरुड काहीच करणार नाही. त्याला अभय दिलं आणि नंतर ते जे डोह होता, जे पाणी होतं, ते सगळ्यांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिलं. तिथं झाला पहिला चेंडू फळीचा खेळ. हे लक्षात ठेवा. क्रिकेटचा शोध पण लावला आपल्या देवाने लावला. उत्तर बरोबर द्यायचा. पुढं इंग्लंडने लावला. आमचे गोपालकृष्ण महाराज सुद्धा खेळ क्रीडा करायचे. चेंडू फळी खेळायचे. कधी कधी ज्याला काय म्हणतात ते एक पुढं पाठीमागं बोलतो, काय म्हणतात त्याला, लपाछपीचे खेळायचे. आज काय शिवनाशिव, शिवनाशिव, एक पुढं पळतो दुसरा पाठीमागे पळतो. नाही खो खो तर वेगळं झालं. पकडा पकडी, तुमच्या बाजून पकडा पकडी, आमचे शिवनाशिवनी म्हणतात. आणि मग तो सुद्धा आमचे गोपालकृष्ण महाराज आपल्या भक्तासोबत, सभांगटासोबत खेळ करायचे. कधी क्रिकेट, कधी चेंडूफळी खेळायचे, तर कधी कधी लोणी चोरायचे. कधी कधी ती सुद्धा खेळ क्रीडा होती बरं का. लोकांना वाटतं की देवाने चोरून का बरं घेतलं. देवाने चोरून नाही घेतलं, परमेश्वराची ती खेळ क्रीडा आहे. जर चोरून घेतलं नसतं त्यांना घडलं असतं का. काही काहींना बळजबरीच घडवलेलं आहे. आणि मग या ठिकाणी स्वामी म्हणतात की चला आता आपण खेळायला जाऊया. कवनी कवनी कडे म्हणे, कवनी कवनी कडे म्हणे. कोण म्हणतं कुठे चला, कोण म्हणतं कुठे चला. भटोबासा दिली दिवशी एखांदे विरस्तान पाहुनी ठेविले असे. आमच्या भट्टोबासांनी आदल्या दिवशी स्वामींना कुठं घेऊन जायचं, विहरण स्थान म्हणजे स्वामींना बसण्याची जागा भट्टोबासांनी आदल्या दिवशी बघून ठेवलेली होती. कदाचित यमलार्जुनाकडे, यमल अर्जुन एक नावाची वनस्पती, ती सांगतात की निळ्या रंगाची फुलं त्या वनस्पतीला येतात, त्याला म्हटलेलं आहे यमळ अर्जुन. कदाचित छिन्नस्थळीकडे, कदाचित छिन्नस्थळीकडे, छिन्नस्थळीकडे म्हणजे आसन छिन्नस्थळीकडे किंवा जी घाट छिन्नस्थळीकडे. परंतु जे आसन छिन्नस्थळी ना त्याच्यामध्ये म्हणतात की 30 का 50 तरी ओटे एकत्र केले. कुठं, आसन छिन्नस्थळी, ज्याला आपण गुंफा म्हणतो, वरची गुंफा, ती आहे 14 ओटे त्याच्यामध्ये एकत्र केले. त्याचा तो 14 ओट्यांचा एकच ओटा आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी आमचे अच्युत गोत्राचार्य नागराज बाबांनी तो ओटा तयार केलेला आहे. छिन्नस्थळीकडे, यमलार्जुनाकडे, कदाचित पिंडाकडे. यमलार्जुन हा शब्द जो आहे तो शब्द द्वापरयुगामध्ये सुद्धा आलेला आहे की गोपालकृष्णांना उखळाला बांधला आणि आमचे देव उखळ वडत 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 अंगणात गेले. आता यशोदेला वाटलं, यशोदाने बांधलं. का बरं बांधलं, हे देवाचे घराणे करायचे गवळणी. तुझा काना कसा आहे म्हणे, आमचं मडकच फोडलं, दही चोरली म्हणे, वेणीच बांधली. देवाने काय केली गंमत, सासू सुना दोघींच्या, सासूलाही खटाळ होती मग तिची बांधली वेणी. दोघी जोरात भांडणं करायच्या, दोघींची वेणी दिली एकमेकाला बांधून. झोपेमध्ये हे तिला आवड, हे तिला आवड. आणि मग ते यशोदेकडे आले घराणा घेऊन. कोण, ते दोघी सासू सुना. पण तुझा काना म्हणे काय केलं म्हणे, वेणी बांधली, केस तुटले म्हणे आमचे. आणि यशोदा आई वैतागली दिसते. हा दररोज खोड्या करतो. देव कसे होते, नटखट, हो की नाही, दररोज खोड्या करतो म्हणे. आणलं आणि एक दिवस ते उखळालाच बांधलं म्हणे. हा खातो तर खातो, मडकी फोडतो म्हणे, सगळे सत्यानाश करतो म्हणे आमचा. आणि यशोदेने मग उखळाला बांधलं. तीच उखळ वडत वडत अंगणामध्ये गेली. आणि ते 2 झाडं होती. काय, कोण होती ती, यमळ आणि अर्जुन. हे 2 चांगले ब्राह्मण होते सांगतात. परंतु त्यांना एका ऋषीने शाप दिला आणि मग ते झाडांच्या युनीमध्ये गेले आणि सांगितलं द्वापाराच्या चरणामध्ये तुमचा उद्धार होईल. गोपालकृष्ण महाराज उखळ वडत वडत
गेले, झाडामध्ये अडकलं जसं ते ओढलं ते 2 झाडं पडले. तिथून हे यमन आणि अर्जुन 2 पुरुष तिथून बाहेर आले, त्यांना त्या योनीपासून मुक्त केलं. तिथे सुद्धा यमळ अर्जुन नावाचा शब्द आलेला आहे. ती घटना मी तुम्हाला आठवली म्हणून सांगितली. यमळ अर्जुनाकडे कदाचित छिन्नस्थळीकडे, कदाचित छिन्नस्थळीकडे म्हणजे आसन छिन्नस्थळीकडे किंवा घाट छिन्नस्थळीकडे आमचे स्वामी जात होते. अजून कुठे जात होते? आता उद्या मात्र आपण उद्याच्या पूजावसरामध्ये आपण बघणार आहोत. अशा प्रकारे हा दुपारचा पूजावसर स्वामींचा या ठिकाणी आपण बघितलेला. अजून स्वामींनी दुपारच्या पूजावसरामध्ये काय केलं हे संदर्भ आपण मात्र उद्याच्या चरित्रामध्ये पाहू या. मी काल रात्री महानुभाव पंथामध्ये आली. म्हटलं तुझं पहिलं भाग्य आहे. म्हटलं आमच्या मुली उद्देशी घरं शोधतात, तुझं भाग्य काय? तू उद्देशी घरात आली, हे तुझं पहिलं भाग्य आहे. म्हटलं वेळ लावू नको, तू काय कर. आणि काल तिने उद्देश घेतला ती नव्या, त्यांच्याच नातेवाईक. कोण लागते नव्या तुमची? दहीकर ना? हां बघा नाते. तिची कोण लागते? ते नव्या कोण लागते? अश्विनीची काकू. म्हटलं बघ त्या नव्याचा तू आदर्श घे. आदर्श घेऊन दहीकर जीव काल उद्देश घेऊन गेला. या गोष्टी आहेत. आणि म्हणून